प्रज्ञाताई, मंचावर उपस्थित सर्व नगरसेवक, प्रमुख अतिथी व अधिकारी, माझ्यासोबत असलेल्या सर्व योगप्रेमी बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्याला जागतिक योग दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. मी फक्त 2च मिनिट घेणार आहे, करता ऊन तापायला सुरुवात झालेली आहे. जून असून या ठिकाणी अजून पाऊस पडत नाहीये आणि म्हणून आपल्याला लगेच आता योगाला प्रात्यक्षिकाला सुरुवात करायची आहे. आज आपण एका अशा परंपरेचा गौरव करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत, जी भारताच्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी दिलेली आपल्याला ही एक देणगी आहे. आज नुसतं आपल्या देशामध्येच नाही तर जगभरामध्ये या जीवनशैलीचा आता स्वीकार झालेला आहे, त्या योगाचा आता स्वीकार झालेला आहे. मन, शरीर आणि आत्मा यांना जोडणारा हा एक प्रकार आहे, हा एक व्यायाम आहे असं म्हटलं स्वागत होणार नाही. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी तर योगाला पूर्ण जगामध्ये नेऊन पोहोचवलं. आज प्रत्येक देशामध्ये योगाचा स्वीकार झालेला आहे. कुठला असा देश नाही की ज्या ठिकाणी योगा होत नाही. आणि संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा जागतिक योगा दिन म्हणून या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि म्हणून जगभरामध्ये आज या दिवसाचं विशेष महत्व आहे. पण मला वाटतं फक्त एका दिवसापुरतंच नाही तर कायमस्वरूपी आपण योगा हा आत्मसात केला पाहिजे. दररोज योगा केला पाहिजे. आपल्याला मन स्वस्थ ठेवायचं असेल, शरीर स्वस्थ ठेवायचं असेल, आत्मा स्वस्थ ठेवायचा असेल तर योगाशिवाय पर्याय नाही. आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये कॉम्प्युटरचा युग आहे. आपण बघतात कुठे असेल, ऑफिसला असेल, विद्यार्थी असतील, मुलं असतील, किती त्यांना एकाग्रता हवी असते आणि ही एकाग्रता टिकवायची असेल तर योगाशिवाय त्याला पर्याय नाही. आज आपला देश आपण म्हणतो की आपण विकसित भारताच्या दृष्टीने पावलं टाकत आहोत आणि असं होत असताना मग आपली जो समाज आहे, आपली जी पिढी आहे ही सुद्धा शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असली पाहिजे. आणि ही तंदुरुस्त करायची असेल मी पुन्हा सांगेल की योगाशिवाय याला पर्याय नाहीये आणि म्हणून सगळ्यांनी योगाचा स्वीकार या ठिकाणी करावा. योगाबद्दल सांगायसारखं भरपूर आहे, खूप वेळ बोलता येईल, पण मला वाटतं की आपल्याला आता प्रात्यक्षिकाला सुरुवात करायची आहे आणि थोडा उशीरही झालेला आहे आणि म्हणून मी आपला जास्त वेळ ठिकाणी घेणार नाही. म्हणून योग दिनाच्या निमित्ताने, जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि दररोज आपण तर कराच, पण आपले शेजारी असतील, मित्रपरिवार असतील, गावातले लोक असतील, परिसरातले लोक असतील, त्यांना सुद्धा योगा करण्यासाठी आपण त्यांना भाग पाडलं पाहिजे, त्यांना आग्रह केला पाहिजे. आपल्याला मी पुन्हा सांगेल की आपल्याला विकसित भारताच्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करायची असेल तर आधी समाज सदृढ असला पाहिजे, तरुण सदृढ असला पाहिजे, त्याच्यामध्ये एकाग्रता आली पाहिजे, मानसिक शांतता आली पाहिजे. मधुमेह असेल, हार्ट अटॅक सारखे आजार असतील, ब्लड प्रेशर, अनेक आजार आहेत, तणाव आहे, मानसिक तणाव आहे, यातून जर आपल्याला मुक्तता पाहिजे असेल तर योगा त्याच्यावर एक इलाज आहे आणि त्याचा स्वीकार आपण सर्वांनी करावा. एवढंच आव्हान मी आपल्या प्रसंगी करतो. झाडाचा उल्लेख या ठिकाणी करा. बघा 6 महिन्यापूर्वी झाडे लावली, 5.5 महिने झालेत. आपण झाडं म्हणतो, आपण सगळे नाशिक शहरामध्ये हीच झाडं मी आंध्र प्रदेशामधून आपण या ठिकाणी आणली. हजारोच्या संख्येवर 15-20 हजार झाडं आपण अशी या ठिकाणी लावलेली आहेत. मला वाटतं इथे या पावसाळ्यानंतर ही सगळी झाडं अशी होतील की पुढच्या वर्षी ते सहली येतील, सगळे नाशिककर या ठिकाणी बघायला येतील की अशी झाडं पाहिजे. आणि नुसतं हे नाटक नाहीये, ते फोटो काढण्यापुरता हा प्रकार नाहीये, तर खऱ्या अर्थाने आपल्याला नाशिकला आपल्याला सुंदर करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे, हरित करायचं आहे आणि तो संकल्प आपण केलेला आहे. आपण बघतात आता सगळ्या नंदिनी नदीचं कसं रूप आपण बदलतोय, किती घाण. लोक तर 50 वर्षापूर्वी सुद्धा आम्ही असं बघितलं नाही, म्हणजे 50 वर्षामध्ये अशी स्वच्छता आम्ही कधी बघितली नाही. इतकी स्वच्छता आपण आता नंदिनी नदीची त्या ठिकाणी करतोय. सगळं दूषित पाणी आहे ते आपण तर चांगलं करतोय. त्या एसटीपी प्लॅन उभे केलेले आहेत. आपण परवा त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेतली आणि किती हजारो, जवळजवळ 15-20 हजार त्या ठिकाणी स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले आणि नदीचं सगळं रूप पाठवून टाकलेलं आहे. आणि दररोज अजूनही दररोज मशिदीच्या सहाय्याने महापालिकेच्या माध्यमातून आपण ते काम त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून येत्या कुंभपर्यंत आपल्याला सर्व नाशिक अगदी बदलवून टाकायचं आहे.
आज थोडा त्रास होतो मी पुन्हा मान्य करेल. खड्डे खोदलेले आहेत, केबलचं काम चाललेलं आहे, एसटीपीचं काम चाललेलं आहे, गटारींचं काम चाललेलं आहे, पाणीपुरवठा पाईपलाईन टाकली जाते आणि म्हणून थोडा त्रास आपल्याला होतो आहे. पण हा त्रास कायमस्वरूपी म्हणजे पुढचे येणारे 30, 40, 50 वर्ष आपल्याला मिटवायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी नाशिक शहर सुंदर करायचं असेल तर थोडा त्रास आपल्याला सहन करावा लागतोय. त्याबद्दल मी पुन्हा माफी मागतो. परंतु आपल्याला हे शहर महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर शहर करायचं आहे, स्वच्छ शहर करायचं आणि हरित शहर करायचं आहे. हा संकल्प प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी केलेला आहे. त्याबद्दल आपले सुद्धा आभार मानतो आणि आपल्या मदतीची अपेक्षा त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून येणाऱ्या कुंभमध्ये हा एक जागतिक कार्यक्रम आहे. जगाचं लक्ष सगळं कुंभमेळ्याकडे आहे आणि तो यशस्वी कसा होईल यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा आपल्याकडे ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा जागतिक योग दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.